2017ला असं काय घडलं की सत्ता भाजपने मनात आणली असती तर महापौर लगेच बसला असता, पण एक बैठक होते देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आणि अचानक प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर होतं की संपूर्ण पाठिंबा सत्तेमध्ये येणे, पूर्ण सत्ता शिवसेनेची. तर असं काय घडलं होतं? असं होतं की 17मध्ये आमचे 82 आले, त्यांचे 84 आले आणि अर्थातच उर्वरित जे काही लोक होते त्या सगळ्यांशी मी चर्चा केली आणि सगळ्यांची मानसिकता होती की भाजपचा महापौर बनवावा. त्यामुळे आमचं गणित हे जवळपास 119 ते 121च्या दरम्यान झालं होतं आणि जवळपास आम्ही कोणाला महापौर बनवायचं वगैरे विचारत होतो. दरम्यानच्या काळामध्ये एकनाथ शिंदेजी आणि मिलिंद नार्वेकर हे सातत्याने माझ्याशी संपर्क करत होते आणि मी त्यांना म्हटलं की बाबा चला, पण तुम्ही म्हटलं असं आहे की समजा आपल्याला एकत्रित यायचं असेल, तुमचं मत असेल, माझी तयारी आहे, आम्हाला आज नाही तर उद्या महापौर द्या, चला महापौर नाही स्टँडिंग कमिटी द्या, काहीतरी. तर आम्ही 82 आहोत. ते थोड्या वेळाने फोन करतो म्हणायचे, मग परत फोन यायचा की साहेब नाही म्हणतात. मी त्यांना म्हटलं बघा आता तुम्हाला मी सांगतो, आमचे 119 झालेले आहेत, आमचा महापौर बनतोय, पण आम्हाला आपण एकत्रित आहोत सत्तेमध्ये असं करण्याची इच्छा नाहीये. मला एकनाथ शिंदेजींनी विनंती केली. ते म्हणाले उद्धवजी खूप नाराज आहेत, एका रूममध्ये बंद करून बसले आहेत, ते आमच्याशी देखील बोलत नाहीये. माझी देवेंद्रजी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यावेळी जाऊ द्या, नका मागू. आणि मी त्या क्षणी निर्णय केला की ठीक आहे. मी 5-6 सहकाऱ्यांना पहिले बोलवलं, आशिष शेलार वगैरे सगळे जे आमचे इथले प्रमुख टीम आहे, मी त्यांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की आपण मन मोठं दाखवलं पाहिजे आणि आपण त्यांना महापौर करू दिला पाहिजे. मग त्यांचं म्हणणं होतं की आपण काय घ्यायचं. मी म्हटलं मी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवतो, तुम्हाला मान्य असेल तर, कारण निर्णय तुम्हाला घ्यायचा, मी एकटा निर्णय करणार नाही. तर मला असं वाटतं आपण काहीच घेऊ नये, आपण बाहेर राहावं आणि मुंबईचे पहारेकरी म्हणून आपण काम करावं. आणि मग ते ठरल्यावर आम्ही एक मोठी बैठक बोलवली. त्यांनी लगेच मला होकार दिला सगळ्यांनी. अतुल होता, भातखळकर, अमित असेल किंवा मंगलजी असतील, असे सगळेच होते. मोठी बैठक आम्ही बोलवली आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मी ठेवला आणि सगळ्यांनी एकमताने दुजोरा दिला. आणि मी फोन केला आणि मी एकनाथ शिंदेजींना सांगितलं की शिंदेजी, आम्ही निर्णय केलाय, मी आता अनाऊन्स करतोय, तुम्ही महापौरही बनवा, चेअरमनही बनवा, सगळं तुम्ही घ्या. आणि मग मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनाऊन्स केलं की आम्हाला काही नको, सगळं शिवसेनेने करावं, आम्ही मुंबईचे पहारेकरी म्हणून, चौकीदार म्हणून काम करू.